पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। आंदेकर टोळीकडून मस्के नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झालाय। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार झालाय। आंदेकर टोळीकडून मस्के नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय। फायरिंग मध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे। जुन्या वादातून फायरिंग झाल्याचं कळतंय। घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेत। तर पुण्यातून एक मोठी बातमी पाहतोय। फायरिंग मध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे। जुन्या वादातून फायरिंग झालेली आहे। घटनास्थळी आता पोलीस देखील पोहोचलेले आहेत। पुण्यातील बालाजी नगरमध्ये हा गोळीबार झालाय। आंदेकर टोळीकडून मस्के नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झालाय। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। तर बालाजी, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार झालाय, नेमक्या काय अपडेट्स आहेत, काय घडतंय तिथे? नक्कीच ज्या पद्धतीने गेल्या वर्षी आंदेकर टोळीमध्ये वनराज आंदेकरचा खून झाला, त्यानंतर वेगवेगळ्या आरोपींच्या नातेवाईकांचे मर्डर होताना आपण बघितलेले आहे। त्यातच आता मस्के नावाचा जो आरोपी आहे त्याच्या भावाचा पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये बालाजी नगर येथे खून करण्यात आलेला आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। नेमकं आता यातले आरोपी कोण याचा सगळा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मात्र भर चौकामध्ये जे आहे ते गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानं भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि आंदेकर टोळीने पुन्हा एकदा बदला घेण्याच्या उद्देशाने जे आहे ते हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना आहे। पोलीस त्या पद्धतीने तपास करतायत। मात्र पुन्हा एकदा पुण्यात टोळीचं जे आहे ते संपताना पाहायला मिळत आहे, कारण पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीवर कारवाई करण्यासाठी मोठी कारवाई वर्षभरात करण्यात आलेली होती। त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालवलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा जे आहे ते आंदेकर टोळीनं डोकं वर काढलेलं आहे आणि आंदेकर टोळीकडून या तरुणाचा जो आहे तो आता खून करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस अधिक तपास करतायत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधात काही पोलीस पथकं तयार करण्यात आले। धन्यवाद बालाजी, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। Thank you.